मित्रांनो, तर सकाळी मी गुड मॉर्निंगचा सूर्य दाखवलं तुम्हाला. उगवतं सूर्य दाखवलंय. 7ला 5 कमी असताना मी उठल्या उगत सूर्याकडं पाहिले आणि लगेच मी एक व्हिडिओ शूट काढलं आणि ते तुम्हाला दाखवले. पहिलं तेच दाखवणार आहे. तर ते होता सकाळचा गुड मॉर्निंगचा. आणि तेव्हा उठल्या मी बोलत नसते, मी गप्पच बसलेले असते. जेव्हा माझं मूड येईल तेव्हाच मी बोलते, नाही तर उठल्याला कधीच बोलत नाही, मी काहीच बोलत नसते. आणि आत्ता दुपारचे वाजलेत करेक्ट 2 वाजले बघा. आणि आमचं चालले बिर्याणीचं बेत. तर बघा मी इथं बसले तरी माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आहे, फॅन चालू आहे म्हणून. आणि महाराज कापतात कांदा, हे बघा पाहू शकता तुम्ही. तर आज आपल्या घरात होणार आहे बिर्याणी. तर या खायला पण तुम्ही पण. डोळ्यात एवढं पाणी यायला लागले मगाचपासून मला, म्हणून त्यांना मी कांदा कापायला लावले. कारण बिर्याणीचं म्हणलं ना, कांदा कापायला वेळ लागतं. तरी आपण शॉर्टकटमध्ये बनवणार आहे, एवढं एकदम परफेक्ट नाही बनवणार, पण शॉर्टकटमधली पण बिर्याणी खूप छान बनणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हे बघा मित्रांनो, 1 किलो कोणते तांदूळ आणले, ते दिल्ली राईस तांदूळ आणलेत. आणि हे अद्रक लसूण, ह्याच्यात आता थोडंसं जिरं, कोथिंबीर, पुदिना टाकायचं आणि ह्याचं पेस्ट करून घ्यायचे मी. तर बघू शकता तुम्ही. आणि ह्यांचं चाललं आहे कांदा कापायचं. बघा एवढं कापाकापी झाली बघा, चाललं आहे त्यांचं काम. अजून काय टाकते? जिरं. हे बघा ह्याच्यात कोथिंबीर, पुदिना, अद्रक लसूण आणि जिरं. आता ह्याचं पेस्ट करून घेऊ. मिक्सर करते आता मम्मी. झालं मिक्सर. चिकन टाक. हे धुवून घे चिकन. आता दही टाकायचे. थोडीच दही टाकायची. टाकणार आहे. भाकरीची कोशिंबीर करायची. बस. आता मीठ चवीपुरतं. तर हे बघा मिरची पावडर आहे. आणि हे कांदा मसाला. बस. आणि हळद. बिर्याणी मसाला. आता मिक्स करायचं. मिक्सर केलेलं टाकायचं. आता हे मॅग्नेटला चिकन ठेवून टाकायचं. मिक्स करून आता मिक्स केलं. आता ताट झाकायचं. तांदूळ टाकायचे, धुवून घ्यायचे. थोडंच टाकायचे. 1 किलो मधलं एवढं तांदूळ ठेवते. तर हे खडे मसाले आहेत. आता काय करणार आहे, गॅस पेटवणार आणि डायरेक्ट आहे ना भात मी कुकरमध्येच करून घेणार आहे. कारण परत पाणी उकळा, परत नाही का ते पाणी काढा, हे करा ते करा, त्याला ना अर्धा तास लागतो. त्यापेक्षा ना डायरेक्ट भात करून घेते 2 शिट्टीमध्ये. चला तर तेल टाकायचं. 1 ते 1.5 पळी तेल टाकले. आणि तेलात हे खडे मसाले. तर हे बघा मित्रांनो, मस्त जरा हलवून घेतले. आता तर हे बघा पाणी टाकले. मीठ टाकायचं चवीपुरतं. तांदूळ टाकायचे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं, शिजवायला ठेवायचं. झालं आपलं. आता एवढं 3 शिट्ट्या झाल्या ना की गॅस बंद करून टाकायचा. आता चिकनचं फ्राय करू आपण. करून घेऊ सगळं. कांदा एकदम लाल फ्राय करून घ्यायचा आपण. कोशिंबीर करायची. कांदा लाल करतवर कोशिंबीर नाही. ह्याच्यात आहे ना फक्त कांदा आणि टोमॅटो आणि दही आहे. आणि ह्याच्यात आता मीठ टाकायचं आणि साखर टाकायचं. साखर आपल्याला लागते तेवढी.
मीठ. घ्यायचं आहे असं. अशी कोशिंबीर खूप छान लागते. कधी तुम्ही ट्राय करा. सिंपल साधी रेसिपी बरं काय. तर आपला कांदा काळा होतोय. त्याला अजून फ्राय करून घ्यायला वेळ लागला ना. आपली कोशिंबीर कसली मस्त झाली का नाही, तुम्ही पण करून बघा नक्की. हे बघा कांदा फ्राय करून घेतले मी, आता काढून घेते. बघा तर झाला आपला कांदा लाल. आता हे हवेला ठेवायचा कुरकुरीत व्हायला. तर आपण कापायची. अख्खे टाकलं तरी चालतात, काही नाही. पातेलं ठेवले. तर हे तेल ह्याच्यात टाकते. अजून तेल लागेल आपल्याला. कांदा टाकायचा. सगळे खडे मसाले टाकायचे. आता जरा गुलाबी कलर यूज तर परतून घ्यायचं चांगलं मस्तपैकी. खूप सोपी बिर्याणी, काय एवढा अवघड नाही. गट्टा झालेला. आता हे टोमॅटो टाकायचं आणि थोडं कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं पुदिना टाकायचं. हे पण तेलात जरा परतून घ्यायचं. चिकन टाकायचं आणि मॅरिनेटला ठेवलेलं चिकन टाकायचं. सुक्का चिकन करायचं आहे मला, म्हणून मी थोडं ठेवून टाकणार आहे. मिक्स करायचं. आता मस्तपैकी हे हलवून घ्यायचं. आता टाकायचं. हे बघा लिंबू पिळते. अमूल बटर टाकायचं. अक्का हे करायचं. वास मस्त येतं ना. टाकायचं. झाकण मारायचं, ठेवायचं. मिनटं ठेवायचं. हे बघा तवा गरम करायला ठेवले. भात टाकायचं. रंग टाकायचा. हे बघा हिरवा कलर आहे. ग्रीन. हां तिथं पण टाकायचं. नाही पास झालं ते. ती आता ऑरेंज कलर टाकते. टाक सगळीकडे. हां बस 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 बस. आता एक कांदा टाकते बघा दिदू. टाक सगळं बाळा, टाक आता, काय ठेवायचं नाही. लिंबू पिळायचा. हे बघा लिंबू पिळते मी. अगोदर पण भातात पिळलं तरी चाललं असतं, पण आत्ता पिळते मी. आणि हे उरलेलं कोथिंबीर वगैरे सगळं टाकते ह्याच्यातच. टाकायचा. हे बघा अमूल बटर. तूप टाकायचं असतं, पण कसं आहे तूप नाही चालत म्हणून अमूल बटर. मला नाही आवडत तूप. थोडंसं ना बिर्याणी मसाला पण वरण हे करायचं. हे बघा म्हणजे संपूर्णच टाकायचं. हे बघा तवा गरम करायला ठेवले. हे पण गरम आहे. आणि आता झाकण मारायचं टाईट. त्यावर जड काहीतरी ठेवायचं. आता पाणी ठेवायचं. हे बघा गच्च जवळजवळ पाऊण तास ठेवायचं बरं का. कधी गॅस मोठं ठेवायचं, कधी बारीक करायचं, असं करून पाऊण तास ठेवायचं. तर मित्रांनो फायनली आपली बिर्याणी झाली. पण मीच थकले. अजून मला बघा भाकर टाकायचे 2 आणि थोडंसं सुक्कं चिकन करायचं आहे. ते मगाशी ठेवलेलं आता ते करते.
एकाकडं करते म्हणजे ते पण तयार होईल, इकडं बिर्याणी पण होईल. आता बघूत आता बिर्याणी कशी होती. कारण उशीर झाला म्हणून मी काय केलं, कुकरमध्ये भात शिजवून घेतलं, तुम्ही बघितलं ना. नाहीतर ते पातेल्यात वेगळं शिजवायचं असतं, पण आता जरा नाही का केलं जरा वेगळं ह्याच्यामध्ये. बघूत आता कसं होतं. आता टेन्शन आलंय मला, पण होईल छान. बघा तर झाली आपली बिर्याणी. खूप मस्त वास सुटलाय. ताटात गरम आहे, आताच झाली. रेसिपी खूप मस्त वास सुटलाय. बाजूला कोशिंबीर. तर मित्रांनो, कशी वाटते बिर्याणी, आवडली का तुम्हाला? मला कमेंटमध्ये सांगा. सिंपल साधी बनवले मी, गदी दुखाते. तुम्हाला खाऊन दाखवते. खूप गरम आहे. तुम्ही पण खावा. हे बघा, खरं सांगा वच खोटं? खूप मस्त, खूप म्हणजे खूप. तर फायनली मित्रांनो, आपली बिर्याणी झालेली आहे, मस्त झालेली आहे, टेस्टी खूप टेस्टी झालेली आहे. तर कसं वाटलं आजची रेसिपी सांगा मला कमेंटमध्ये. चला तर बाय बाय. आता मी जेवण करून घेतो. तर बघा, यांच्यासाठी रस्सा चिकन वगैरे बनवलेला आहे. मला ब्लॉग नाही दाखवला, खूप मोठा व्हिडिओ झाला. हां, चला तर बाय.